brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स नाम याद रखना। हिंजवडी ग्रामपंचायत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात यावी यासाठी आज आयटीएन्सने चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांची भेट घेतलेली आहे। या ठिकाणी आयटीएन्स देखील आहेत, शंकर जगताप देखील आहेत। काय नेमकं तुमची चर्चा झाली, काय बोलणं झालं? हिंजवडी असेल किंवा हिंजवडीच्या किंवा पिंपरी चिंचवडच्या लगतची जी 11 गावं आहेत, ती 11 गावं पिंपरी चिंचवड शहरामध्ये महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करून घ्यावी ही मागणी ही मागील 8-10 वर्षापासूनची आहे आणि त्याबाबतचे पत्रव्यवहार स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला होता। त्याच्यानंतर मी तो फॉलोअप करतोय। मागच्या वेळेस जेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते त्यांना लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात हा प्रश्नही उपस्थित केला होता। त्याचबरोबर विभागीय आयुक्तांचा रिपोर्ट पण तयार झालेला आहे की ही 11 गावे महापालिकेमध्ये समाविष्ट करून घ्यावी आणि त्या सकारात्मक भूमिकेतून आम्ही सगळेजण आता काम करत आहोत आणि एक आम्ही सगळे इथले नागरिक म्हणून आणि आत्ताची जे वाढलेलं IT पार्क आहे तर IT पार्कला चांगल्या सगळ्यांना सुखसोयी मिळाल्या पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं मिळालं पाहिजे ह्या उद्देशाने हिंजवडी असेल, मानमारुंजी असेल, जांभे असेल, गंजे असतील असे जे गावं समाविष्ट करायचे ते निश्चितप्रमाणे करून घ्यावे आणि लवकरात लवकर व्हावे याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। परंतु आता घोडं कुठं अडलं? आता तुम्ही म्हटलात की सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। तुम्ही मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस किंवा पालकमंत्री असतील त्यांच्याशी काही बोलला आहात का? हा, याबाबत मागच्या आठवड्यातच माननीय मुख्यमंत्री साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि मागचा जो विभागीय आयुक्तांचा रिपोर्ट होता तो रिपोर्ट परत रिओपन करून आता ह्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही संयुक्त मीटिंग घेऊन या काळामध्ये निश्चितच ह्याच्यावर पुढची पावले आणि पुढची वाटचाल ही निश्चितच मुख्यमंत्री साहेबांकडनं आणि आमच्या माहितीच्या सरकारकडनं घेतली जाणार आहे। हे सगळे आयटीएन्स आले होते, नेमकी काय चर्चा झाली? आयटीएन्स सगळे आले, जे नेहमीचे रोजचे जो प्रश्न होता की पाऊस पडल्यानंतर जे खड्डे झालेत आणि खड्डे झाल्यामुळे जे ट्रॅफिक वाढलं होतं आणि ट्रॅफिक कमी व्हावं, एन्क्रोचमेंट आहेत, मेट्रोचं काम चालू आहे, मेट्रोच्या कामामुळे जे रहदारीला अडथळे होतात असे जे प्रश्न घेऊन हे सगळे आयटीएन्स आलेले होते। आता तो आपली हद्द नसल्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत, PMRD चे अधिकारी असतील किंवा MIDC चे अधिकारी असतील त्यांच्याशी काही बोलणार आहात का? नाही, हद्दीचा प्रश्न नसतो, काम असतं आणि सेवक असतो। मग आत्ताच जसं आयटीएन्स आमचे सगळे आले बांधव आणि त्यांनी आम्हाला सांगितलं तर मी लगेचच माननीय PMRD चे आयुक्त मसे साहेब यांच्याशी बोललो, ट्रॅफिकचे उपायुक्त बांगर साहेब यांच्याशी पण बोललो। त्यानंतर मेट्रोचे ज्या कामं आहेत म्हणजे टाटाचे जे आहेत त्यांचे एरिया मॅनेजर त्यांच्याशी चर्चा झाली आणि जे काही आत्ताचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी लगेचच त्यांनी तत्पर त्याच्यावर कारवाई करायचं आम्हाला आश्वासन केलं। खरं तर तुम्ही पिंपरी चिंचवड मधील जे काही आमदार असतील, भोसरीचे आमदार असतील, चिंचवडचे आमदार असतील किंवा आमदार असतील त्यांच्याशी बोलताय, पत्रव्यवहार करताय, कसा प्रतिसाद मिळतोय, काय शब्द देत आहेत? प्रतिसाद आम्ही IT कर्मचारी म्हणून आमची मागणी एकच होती की आम्ही पिंपरी चिंचवडचे नागरिक आहोत, आम्ही हिंजवडी IT पार्कमध्ये एक बॉर्डर क्रॉस करून जात आहोत, तर आमची माफक अपेक्षा होती की दोन्ही लोकप्रतिनिधींनी आमची मागणी मान्य करावी। तर आम्ही घरानं मांडण्यासाठी आम्ही कोणाकडे जाणार, तर आम्ही स्थानिक आमदारांकडे जाणार। त्याच उद्देशाने आम्ही सर्व IT कर्मचारी जे पिंपरी चिंचवडचे नागरिक आहेत म्हणून आम्ही स्थानिक आमदार शंकर भाऊ जगतापांकडे आलो। आम्ही त्यांना आमच्या समस्या सांगितल्या। या समस्या आत्ताच्या नाही किंवा ह्या वर्षी पाऊस झाला म्हणून नाही, हे 15 ते 20 वर्षापूर्वीची जी आमच्या मनातली जी खदखद आहे ती खदखद आम्ही व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे आलो। त्यांच्याकडनं आम्हाला आश्वासन मिळालं, त्वरित त्यांनी PMRDच्या आयुक्तांना, ट्रॅफिकच्या मुख्य अधिकाऱ्यांना फोन केले आणि आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की कमीत कमी 30 ते 60 पुढच्या दिवसात आम्हाला रस्ते सुरळीत होण्यासाठी, पाणी निचरा होण्यासाठी ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या फार काही मोठी गोष्टी आम्ही अपेक्षित करत नाही। आम्हाला रोज IT मध्ये जे 5 मिनिटाचा किंवा 11-12 मिनिटाचा जो रस्ता असतो तो आम्हाला 11-12 मिनिटातच या झाल्या तुमच्या समस्या, परंतु हिंजवडी ग्रामपंचायत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समाविष्ट व्हावी म्हणून तुम्ही काय बोलला आहात का? त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया येते? हो, आम्ही मागणी केलेली आहे। इनफॅक्ट आम्ही जी ऑनलाईन पिटिशन फाईल केली आहे त्यामध्ये हा एक भाग हाच आहे की हे वन ऑफ द सोल्युशन आहे।
हे आम्ही अचानक बोलत नाहीये. हे 15 ते 20 वर्षानंतरचा जो रोष आहे त्याच्यानंतर आमचं एकच कन्क्लुजन निघालंय की ह्याला पर्याय दुसरा नाही. 7 विविध संघटना किंवा ऍडमिनिस्ट्रेशन एजन्सीज असल्यामुळे हा भोंगळ कारभार सुरू आहे. तर आम्हाला या भोंगळ कारभारातनं बाहेर काढावं ह्या अपेक्षाने आम्ही आमदार शंकर जगतापांकडे आलेलो आहे आणि ते आमच्या अपेक्षा पूर्ण करतील ही त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे. खरं तर हिंजवडी IT हब म्हणून अख्ख्या जगात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली IT हब उभारण्यात आलं होतं, परंतु आता त्या ठिकाणी व्यवस्थेची वानवा आहे. त्या ठिकाणी रस्ते नीट नाहीत, पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे नद्यांचं स्वरूप जे आहे ते रस्त्याने येत आहे. त्यामुळेच आता या ठिकाणचे जे ITNs आहेत ते चिंचवड असतील, भोसरी असतील किंवा इतर जे आमदार असतील त्यांची भेट घेऊन हिंजवडी ग्रामपंचायत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात यावी यासाठी पत्रव्यवहार करताना दिसत आहेत. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड.